दिल्लीत काल शरद पवार आणि अजित पवारांमध्ये जवळपास 20 मिनिटं बंद दाराआड बैठक. दोन्ही नेत्यांमध्ये एकत्र लढण्याबाबत चर्चा. सूत्रांची माहिती. कल्याण स्टेशन परिसरातील आंदोलनाबाबत गुन्हा मान्य नाही. राज ठाकरेंचं ठाणे रेल्वे कोर्टाला उत्तर. तर सहकार्य करा, सुनावणी 1 महिन्यात संपेल. न्यायाधीशांचं निरीक्षण. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरती सुरू आहे सुनावणी. उद्धव ठाकरे नागपुरातल्या अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होणार. आज आणि उद्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे नागपुरात 4 वाजता पत्रकार परिषद घेणार. अंबादास दानवेंनी ट्विट केलेली आकडेवारी चुकीची. दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर. चुकीची माहिती का दिली याचीही चौकशी सुरू. दोषींवर कारवाई करणार. सीएमओकडनं स्पष्ट. चौकशी अंती कारवाईची वाट पाहतोय. अंबादास दानवेंचं सीएमओला उत्तर. शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अब्जावधी रुपये पाठवले, मात्र राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 खर्च केले. दानवेंचा आरोप. विदर्भ वैधानिक विकास मंडळावरनं मुनगंटीवारांचा सरकारलाच घरचा आहेर. हुरडा खाऊन जा, पण विदर्भावर अन्याय करू नका. खर्चाची यादी मागितली तरी उत्तर येत नाही. मुनगंटीवारांचा आरोप. मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात. तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. महेंद्र दळवींचा इशारा. महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, नागपुरात भाजप आणि शिवसेना एकत्र. तर पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप स्वतंत्र लढणार. सूत्रांची माहिती. नाशिकच्या रामटेकडी परिसरात मलजल शुद्धीकरण केंद्रासाठी 300 झाडं तोडली. विरोध असतानाही झाडं तोडण्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप. तर 447 झाडं तोडण्याची परवानगी असल्याचा नाशिक पालिकेचा दावा. पंढरपूर ते मोहोळ पालखी मार्गाच्या कामात 1400 कोटींचा गैरव्यवहार. सुषमा अंधारे यांचा गंभीर आरोप. भाजप पदाधिकारी रमेश मानेंना भूसंपादनाचा 4 वेळा लाभ मिळाला असाही दावा.